ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण या ठिकाणी ॲडोब क्लासचा प्रकार बघतोय. बऱ्याच दिवसापासून ॲडोब क्लासचा हा विषय आपला राहिलेला होता आणि याचा एक व्हिडिओ पण तयार करायचा एक काही दिवसापूर्वी मी कल्पना केली होती. मागच्या वर्षी पण ह्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. आता या ठिकाणी बघा ॲडोब क्लास म्हणजे काय, तर ॲडोब क्लासचा प्रकार काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. तर ॲडोब क्लास कशाला म्हणायचं, तर हे पोटवाक्य क्रियापदाबद्दल, क्रियाविशेषणाबद्दल किंवा विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगत असते. किंवा असं म्हणू शकतो आपण की हे पोटवाक्य किंवा इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन about a verb, an adverb or an adjective. याला आपण adjective क्लास म्हणतो. It gives more information about a verb, adverb or an adjective. पण इट म्हणजे काय, हे पोटवाक्य दिस क्लॉज आहे. हा क्लॉज ह्याच्याबद्दल अधिक माहिती सांगत असतो. आता हे जे कोण 9 प्रकार पडतात त्यातला आपण पहिला प्रकार बघूया. आपण त्यातला पहिला प्रकार आहे तो बघू आपण. इथं आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. आता ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम कधी असतो की ज्याला आपण वेळ असं म्हणतो किंवा काळ असं म्हणतो. वेळ किंवा काळ सांगणारा शब्द ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइमचा अर्थ आहे वेळ. आता वेळ सांगणारे शब्द बरेच आहेत पण त्याला सगळं आपल्याला घेणं शक्य होणार नाही. पण तुम्हाला एक लिस्ट देतो. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम मध्ये कोणकोणते शब्द साधारणपणे येत असतात, तर व्हेन आहे, व्हेनेवर आहे, टिल कधी कधी वाक्यात येतात, टिल, अनटिल, बिफोर, आफ्टर, ॲज, व्हाईल, असा अनेक शब्द आहेत की जे शब्द आल्यानंतर हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम तयार होतो. हे शब्द आल्या वाक्यात ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम तयार होतो. बघा आपण वाक्य किती घेऊया, एक घेऊया का 2 वाक्य घेऊया का 2 घेऊया. ठीक आहे, 2 ठीक आहे, मग तुम्हाला कळेल. तसं बरेच शब्द आहेत, प्रत्येक शब्दाप्रमाणे एक वाक्य तयार होऊ शकते. बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मग तुमचं लक्ष देईल. बघा व्हेन आय वॉज इन देहवडी आय मेट प्रोफेसर डॉक्टर अनिल दडस. जेव्हा मी देहवडीमध्ये होतो मी त्यावेळेस मी दडस सरांना भेटलो. व्हेनचं वाक्य झालं whenever you have time you can come to me. Whenever you have time you can come to me. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम झाला. wait here till she comes or he waited her until she came. Before you think before you act or you think before you speak. After he had completed his homework, he went to school. As the earth cooled, it formed the crust. As आणि while सुद्धा म्हणू शकतो. while she was crossing the road, she found a coin. म्हणजे असं अनेक उदाहरण आपण एका क्लासवर तयार करू शकतो. पण आपल्याला 1-2 उदाहरणं बघूया ज्यानेकरून आपल्याला त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळेल. फॉर एक्झाम्पल, when I was in Maswad. When I was in Maswad, I met Manesar. आता या ठिकाणी क्लास कुठून चालू होते बघा, सोपा आहे. हा क्लास ओळखायला सोपा आहे. हा क्लास कुठून चालू होते, तर व्हेन आय वॉज इन मसवड हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे. हा क्लास ॲडवर्बियल्स आहे आणि काय फंक्शन सांगते तर टाइम सांगते. तो आणखीन एक एखादं वाक्य घेऊया. वेट हिअर until he comes. इथं क्लास कुठून चालू झाला बघा, until. वेट हिअर इथं थांबा कधीपर्यंत, until he comes. म्हणून हा ॲडवर्ब क्लॉज चालू झाला. तिचं फंक्शन काय सांगते तर टाइम म्हणून सांगते. काय तुम्हाला ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम किती सोपा पाठ आहे बघा. 2 नंबरचा क्लॉज आहे. पुढचा प्रकार आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ
कंडिशन आहे, हा झाला ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. दुसरा प्रकार आहे ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आता कंडिशनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, कंडिशन अट असा होतो, तर उच्चार आपण कंडिशन असा करतो, कंडिशन असा करत नाही. कंडिशन, कंडिशन याचा अर्थ असतो अट. आता कंडिशन सांगणारे शब्द काय काय आहेत? अनेक शब्द आहेत, आपल्याला ऍटलिस्ट माहित असावेत. वाक्य आपण एक दोन शब्दावरच घेणार आहोत. इफ आहे, अनलेस आहे, प्रोव्हाइडेड आहे, इन केस आहे, ऑन कंडिशन आहे, सपोजिंग आहे, वेदर सुद्धा आहे. असे अनेक शब्द आहेत की ज्या शब्दावर आपण काय करतो, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन तयार होत असतो. किंवा हॅड वाक्यात सुरुवात झाली तरी सुद्धा ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो. हॅड शी आस्क्ड मी, आय वुड हॅव हेल्प्ड हर, असा ऍडवर्ब क्लॉज तयार होत असतो. हे अनेक शब्द आहेत की ज्यामध्ये ऍडवर्ब क्लॉज तयार होत असतो. जसं पण कॉमनली विचारलं जाणार काय असतं, युक्त वाक्य असतं, इफ किंवा अनलेसचं. जसं इफ यू स्टडी, कॉमन परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं वाक्य, 40 ते 50 वेळा हे वाक्य परीक्षेला आतापर्यंत विचारलंय वेगवेगळ्या एक्झामला. इफ यू स्टडी यू विल पास. मग सांगा यामध्ये ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन कुठून येते? करेक्ट, इफ यू स्टडी, जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पास व्हा. मग हा ऍडवर्ब क्लॉज आहे की ज्याचा प्रकार काय सांगते, तर कंडिशन सांगते, त्यातून कंडिशन व्यक्त होते. किंवा तुम्हाला सांगितलं एखाद्या वाक्याच्या सुरुवातीला हॅड आलं तरी सुद्धा हा कंडिशन होतं. टाइम्स ऑफ इंडियामध्ये बऱ्याच प्रकारचे वाक्यरचना असते बघा अशी. हॅड शी आस्क्ड मी, हॅड शी आस्क्ड मी, हॅड शी आस्क्ड मी, आय वुड हॅव हेल्प्ड हर, आय वुड हॅव हेल्प्ड हर. जर तिने मला विचारलं असतं तर मी तिला मदत केली असती. म्हणजे वाक्याचा अर्थ काय, इफ शी हॅड आस्क्ड मी, हॅड म्हणजे इफ शी हॅड आस्क्ड मी. असे वाक्यरचना असले तर सुद्धा हा ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो. हा ऍडवर्ब क्लॉज आहे जे त्या वाक्यामध्ये काय सांगते, इथं कंडिशन सांगते. हे सगळे वाक्य आहेत बघा. आय विल हेल्प यू, प्रोव्हाइडेड यू हेल्प मी, इन केस, टेक एन अम्ब्रेला, इन केस इट इज रेनिंग. परीक्षेला आलेलं वाक्य आहे, टेक एन अम्ब्रेला इन केस इट इज रेनिंग. अशा प्रकारचे अनेक वाक्य तयार होत असतील. तिसरा प्रकार बघा आपण, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. दिसते का हे लिहिलेलं, दिसते का? ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. आता ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझनचा अर्थ काय असतो, कारण. आता कारण सांगणारे शब्द काय आहेत? 90% वापरला जाणारा शब्द आहे तो बिकॉज आहे. बिकॉज, जसं बिकॉज आहे तसं सिन्स सुद्धा येतं वाक्यामध्ये. सिन्स, जसं सिन्स असतं तसं फॉर किंवा दॅट सुद्धा येतं वाक्य. हे वाक्य कारण सांगण्यासाठी वापरतात. बिकॉज असेल, सिन्स असेल, फॉर असेल किंवा दॅट असेल, हे वाक्यात कारण सांगतात. फॉर एक्झाम्पल बघा, ही केम लेट. बऱ्याच एक्झामला वाक्य आलेलं आहे बघा, ही केम लेट बिकॉज ही मिस्ड द बस. ही केम लेट बिकॉज ही मिस्ड द बस. तो उशीर आला कारण त्याची बस चुकली. बऱ्याच परीक्षेला आलेलं वाक्य आहे. मग कुठून येते ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन? कुठून येणार आहे? बरोबर, बिकॉज पासून पुढे, म्हणजे बिकॉज ही मिस्ड द बस. हा ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे. रिझन हे फंक्शन सांगते. काय हे कडे येते एक्झाम्पल. हे सेकंड एक्झाम्पल, our memory is weak. Our memory is weak since it is a picture oriented. Since it is a picture oriented. Our memory is weak since it is a picture oriented. आपली मेमरी कधीपासून वीक झालेली आहे? जेव्हापासून पिक्चर ओरिएंटेड झालेली आहे. मग our memory is weak since it is a picture oriented. हा ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे.
एवढा पार्ट सोपा आहे. पुढचा प्रकार बघू आपण इथे. हा झाला हायड्रोक्लाज ऑफ रिजन. पुढचा प्रकार आहे तो आहे हायड्रोक्लाज ऑफ रिजल्ट. पुढचा प्रकार आहे तो आहे कितवा चाललाय हा? तिसरा चाललाय ना? चौथा, बरोबर आहे. हायड्रोक्लाज ऑफ रिजल्ट. हायड्रोक्लाज ऑफ रिजल्ट. आता रिझल्टचा अर्थ काय असतो? परिणाम. तो कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम. आता परिणाम सांगणारे शब्द काय असतात बघा. तर परिणाम सांगणारे शब्द सो टिंबटीमध्ये 8 असा येतो किंवा सच टिंबटीमध्ये 8. हे शब्द बऱ्याच वेळा परीक्षेत येतो, किंवा सो टिंबटीमध्ये 8 किंवा सच टिंबटीमध्ये 8. हा क्लॉज काय सांगतो? परिणाम सांगतो. वाक्य देणारा परिणाम काय सांगतो. फॉर एक्झाम्पल बघा, he was so weak. He was so weak that he could not walk. तो इतका शक्त होता की तो चालू शकत नव्हता. He was so weak that he could not walk. आता या वाक्यामध्ये मला सांगा की काय सांगते हो? आता हायड्रोक्लाज ऑफ रिजल्ट कुठून येतोय? परिणाम काय सांगते? तो इतका अशक्त होता की त्याचा परिणाम काय झाला की तो चालू शकला नाही. मग इथून येणार दॅट ही कुड नॉट वॉक. हा झाला हायड्रोक्लाज ऑफ द रिजल्ट. परिणाम सांगते. आणखी नाही वाक्य का? परीक्षेत आलेलं एक्झाम्पल आहे बघ. दमयंती was such a beautiful woman, that many kings came to woo her. दमयंती इतकी सुंदर स्त्री होती की त्याला अनेक राजांनी लग्नाची मागणी घातली. ऊचा अर्थ प्रेम करणे, प्रेमाची असणं करणे. ऊ म्हणजे डोक्यातली ऊन आहे. ऊचा अर्थ प्रेम करणे. मग सांगा या ठिकाणी एका परीक्षेत आलेलं एक्झाम्पल आहे. हायड्रोक्लाज ऑफ रिजल्ट कुठून येईल ते? करेक्ट. दॅट दमयंती वॉज सच अ ब्युटिफुल वुमन दॅट मेनी किंग्स केम टू हर. हा झाला ऍडव्हर्बियल क्लॉज आहे ते जो रिझल्ट सांगतो, परिणाम सांगतो. पुढचा क्लॉज आहे पहा. हा झाला चौथा क्लॉज, हायड्रोक्लाज ऑफ रिजल्ट. हायड्रोक्लाज ऑफ रिजल्ट सांगा, विचारा की. हा आता या ठिकाणी बघा, एकच मिनिट हे पुढचं लिहू द्या आपण. हायड्रोक्लाज ऑफ रिजल्ट असेल किंवा हायड्रोक्लाज ऑफ रिजन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हे करू शकतो. एकच मिनिट. त्या ठिकाणी आपल्याला पाचवा प्रकार चाललाय. कुठला आहे? तुम्हाला मी तक्ता दिला होता बघा, चार्ट अगोदर दिलाय. हायड्रोक्लाज ऑफ रिजल्ट झाला. पुढचा प्रकार कुठला आहे सांगा? हायड्रोक्लाज ऑफ साक्षी काय येणार आहे? रिजल्ट नंतर प्लेस आहे. हायड्रोक्लाज ऑफ रिजल्ट नंतर हायड्रोक्लाज ऑफ प्लेस आहे. आता प्लेसचा अर्थ काय असतो? स्थळ. स्थळ म्हणजे कशातलं? इथं शब्दातलं स्थळ किंवा वाक्यातलं स्थळ. इथं स्थळ म्हणजे हे स्थळ नाही, लग्नाचं स्थळ नाही, लगेच आपण चकाळतो. तिथं प्लेस येतं, स्थळ येतं. मग स्थळ सांगणारा शब्द कुठला आहे तिथं? व्हेअर किंवा व्हेरेवर. इथं दोन्ही शब्द येतात बघा, व्हेअर किंवा व्हेरेवर. किंवा कधी कधी व्हेन्स पण शब्द येतो, व्हेन्स. एका परीक्षेला आलेलं वाक्य व्हेअर किंवा तिन्ही पण आपण एक वाक्य तयार करू. तिन्ही पण वाक्य परीक्षेत आलेले वाक्य मी तुम्हाला देतो. हायड्रोक्लाज ऑफ प्लेस कधी येतो? तर व्हेअर वाक्य आलं होतं. परीक्षेला आलेलं बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेलं वाक्य बघा.
मेरी फॉलोड सॉरी द लॅम्प फॉलोड. अनेक परीक्षेमध्ये आले बघा, तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपर बघितला तुमचं लक्ष देईल. द लॅम्प फॉलोड वेअर मेरी वेंट. आता यात काय सांगते बघा, द लॅम्प फॉलोड वेअर मेरी वेंट. द लॅम्प फॉलोड मेरी वेअर शी वेंट असे होऊ शकते. या ठिकाणी क्लॉज कुठून चालू होते बघा, तर वेअर मेरी वेंट. आता इथं नॉन क्लॉज मध्ये पण असे वाक्य बोलले होते, तुम्ही म्हणला की हा नॉन क्लॉज का नाही, ऑब्जेक्टिव्ह क्लॉज का नाही. बघा एक असे वाक्य पाहिजे होतं आपण, आय नो हे न देतो. दोन्ही मधला आपण इथं फरक बघू आपण. आय नो वेअर शी लिव्स असे वाक्य आपण नॉन क्लॉज मध्ये अगोदर पाहिले, किंवा ऑब्जेक्टिव्ह क्लॉज मध्ये असे वाक्य पाहिले आपण, आय नो द प्लेस वेअर शी लिव्स. आता बघा, आता या ठिकाणी आपण दोन्ही मधला फरक बघू आपण इथं. आता या ठिकाणी बघा, आय नो वेअर शी लिव्स इथून क्लास चालू झाला. इथं पण वेअर आला का शब्द, तुम्हाला मी सांगितलं अगोदरच, शब्दापेक्षा वाक्याचं फंक्शन पण बघायचं. काय काय कार्य करतं दोन्ही पण पार्टीमध्ये असतात, या पार्टीत पण जातो त्या पार्टीत पण जातो, पण त्याचं आपण काय बघतो, त्याचं काम काय बघतो. तसं वेअर शब्द इथे पण आला, पण हा क्लास कोणता आहे बघा, आय सब्जेक्ट आहे, हे वर्ब आणि पूर्णपणे वाक्यात ऑब्जेक्ट म्हणून काम करते. ऑब्जेक्ट म्हणून काम करणारा क्लास कोणता असतो, नाउन क्लास आहे. व्हॉट आय नो वेअर शी लिव्स, मला काय माहित आहे ती कुठे राहते. आपण प्लेस बदल ऐकत नाही, मला माहित आहे ह्याच्यावर फोकस येते, पण हा नाउन क्लास आहे, कल्पना सांगते. तसं आय नो द प्लेस वेअर शी लिव्स हा क्लास इथून चालू झाला, पण प्लेस हा शब्द वाक्यात काय आला, नाउन आला. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द हा कोणता असतो, क्लास ऑब्जेक्टिव्ह क्लास. पण तसं तुम्ही म्हणला मग इथं पण वेअर आहे, पण वेअर पण कोणासाठी सांगते, वेअर मेरी वेंट हा पूर्णपणे क्लास कोणावर फोकस करतोय, फॉलोड. फॉलोड काय आहे, क्रियापदाबद्दल, क्रियाविशेषणाबद्दल किंवा विशेषणाबद्दल माहिती सांगत असेल तर तो ऍडव्हर्ब क्लॉज असतो. म्हणून या ठिकाणी हा ऍडव्हर्बियल क्लॉज आहे, आणि ते जो काय सांगतो माहिती तर प्लेस सांगतो. दोन्ही बंद करा. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घ्या, गो व्हेरेवर यू वॉन्ट. हे पण परीक्षेला आलं वाक्य, गो व्हेरेवर यू वॉन्ट, तुला जिथं जायचं आहे तिथं जा असं वाक्याचा अर्थ. और शी वेंट व्हेन शी केम. दोन्ही पण एक्झाम्पल आलेले वाक्य आहेत बा पूर्वीच्या काळी. गो व्हेरेवर यू वॉन्ट तुम्हाला कळते, जिथं जिथं तुम्हाला हवाय तिथं जा, गो व्हेरेवर यू वॉन्ट. मग या ठिकाणी गो व्हेरेवर यू वॉन्ट, गो व्हेरेवर यू वॉन्ट कोणाबद्दल फोकस करते, गो बद्दल. मग गो काय क्रियापद आहे, म्हणून हा ऍडव्हर्ब क्लॉज आहे, जो प्लेस सांगतो. इथं बघा, शी वेंट व्हेन शी केम. आता हा परीक्षेला आलता तेव्हा हा आर्किक वर्ड आहे. आर्किक म्हणजे जुना वर्ड, जसं बेवर्ड म्हणजे पाहणे, किंवा असंच का नाही डो येत वगैरे, डू वगैरे असं जे जुने शब्द येतात. आता व्हेन शी केमचा अर्थ व्हेन असा होत नाही, म्हणजे ती गेली जेव्हा ती आली असं होत नाही, जी जिथून आली तिथे ती गेली असा वाक्याचा अर्थ आहे. म्हणून हा सुद्धा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. व्हेनचा अर्थ असतो व्हेअर, ते जिथून आले तिथे ते गेली. म्हणजे मला वाटतं हा पाचवा प्रकार बघितला तो आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस पाहिला आपण. आता सहावा प्रकार आहे तो आहे बघा, चार्ट मध्ये काय दाखवते, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री असेल बहुतेक, किंवा मॅनर डिग्री असेल. पुढचा प्रकार किती आहे, सहावा आहे ना, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री. आता डिग्रीचा अर्थ काय घ्यायचा, आपण कंपॅरिझन असा घ्यायचा. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री, डिग्रीचा अर्थ कंपॅरिझन घ्यायचा, किंवा ज्याला आपण काय म्हणतो तुलना असं म्हणतो पहा. तुलना, तुलना सांगणारा शब्द. आता तुलना सांगणारे तुलनात्मक शब्द कोणकोणते असतात ते शब्द आहेत बघा. ऍज ऍज वाक्यात ऍज ऍज येतं, कधी कधी, कधी कधी सुद्धा येतं, मोर, लेस, द्यान हे शब्द आलं का तो काय असतो, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री असतो. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री असतो. मोर, लेस आले का तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री असतो. पाहता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल, सुनीता इज ऍज लकी.
Sunita is as lucky as she hopes to be. Sunita is as lucky as she hopes to be. Sunita is as lucky as she hopes to be. आता या ठिकाणी काय सांगितलंय बघा, as lucky as she hopes to be. मग या ठिकाणी as lucky किंवा as she hopes to be इथून क्लास तयार होतो. इथे एका गोष्टीचे आपण इथे काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. सोपा ओळखायला हे ब्लड इज थिकर दॅन वॉटर. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. आता असं म्हणू शकतो आपण ब्लड इज थिकर दॅन वॉटर, किंवा हे तर अंडरलाईन केली तरी चालू शकते ऍज लकी ऍज इथून सुद्धा, कारण इथं तुलना सांगितलेलं आहे. ब्लड इज थिकर दॅन वॉटर, त्या ठिकाणी थिकर दॅन वॉटर ER येतो किंवा कधी कधी मोर शब्द येतो. हा क्लास ओळखायला अत्यंत सोपा आहे पहा, यात काय कन्फ्युजन होत नाही. हे शब्द आले का ऑटोमॅटिक तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री असतो. आता पुढचा क्लास कोणता आहे पहा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ. हा किती चाललाय, 7वा का 6वा? 6वा झाला ना. आता 7वा कोणता आहे पहा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. आपण पहिल्या क्लास घेतला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम घेतला, कंडिशन, कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट राहिला बहुतेक, हा घेऊया ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट एक घेऊया, म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. आता कॉन्ट्रास्टचा अर्थ काय असतो, कॉन्ट्रास्टला दुसरा शब्द आहे बघा, कॉन्ट्रास्टला सपोजिशन असं म्हणतात, सपोजिशन किंवा कन्सेशन. कन्सेशन ज्याचा अर्थ असतो विरोध, विरोध सांगणारा क्लॉज, म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. त्यालाच वेगवेगळे शब्द आहेत, सपोजिशन म्हणतात किंवा कन्सेशन म्हणतात. आता या ठिकाणी 2 शब्द प्रामुख्याने येतात अशा क्लास मध्ये, दो किंवा आल्दो. 2 शब्द प्रामुख्याने येतात, दो किंवा आल्दो, किंवा इवन इफ, इवन दो, हे शब्द प्रामुख्याने येतात. इवन इफ, इवन दो. बऱ्याच वेळा दो आल्दो हे शब्द आले का हा रोखला कॉन्ट्रास्ट शब्द आले. जसं though he studied hard, though he studied hard, though he studied hard, he failed. जरी त्याने चांगला अभ्यास केला असला तरी तो फेल झाला. या ठिकाणी काय दाखवते बघा इथं, जरी तरी, दो आल्दो, और किंवा असं एखादा वाक्य असतो, although he was given the best medical treatment, his condition grew worse. तिथे सुद्धा जरी त्याला चांगली मेडिकल ट्रीटमेंट देण्यात आली सुद्धा तरी सुद्धा त्याची कंडिशन बिघडत गेली. या ठिकाणी काय सांगू शकतो आपण इथे, although he was given the best medical treatment. आता सांगा, आता पुढचा प्रकार कुठला आहे, चार्ट प्रमाणे सांगा. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ काय असणार आहे, मॅनर आहे का बघा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. या ठिकाणी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर ज्याला काय म्हणतो आपण इथं, रीत किंवा पद्धत. एखाद्या गोष्टीची रीत किंवा पद्धत सांगण्याची प्रकार असतो. आता रीत किंवा पद्धत सांगण्यासाठी आपण काय शब्द वापरतो, त्या ठिकाणी असून वेगळे शब्द वापरण्याची पद्धत आहे. ॲज इफ किंवा ॲज इफ किंवा ॲज दो, हे पण शब्द वापरतात की ज्या ठिकाणी आपल्याला इथं
मॅनर का पद्धत आपण सांगतो त्या ठिकाणी. पहा आता म्हणजे या ठिकाणी मॅनर का पद्धत सांगणारे शब्द काय असतात किंवा कशा रीतीने आपण त्यामध्ये बदल करत असतो हे आपण इथे पहा. या ठिकाणी कुठले शब्द येत असतात किंवा या ठिकाणी शब्दामध्ये काय बदल करत असतो त्या ठिकाणी पाहूया. पाहता या ठिकाणी क्लॉज ऑफ मॅनर, डू ॲज आय टेल यू. बघा हे पण एका परीक्षेला आलेलं वाक्य आहे. डू ॲज आय टेल यू. जसं मी सांगतो असं करा. कसं करा? जसं सांगतो असं, म्हणजे डू ॲज आय टेल यू, जसं मी सांगतो असं करा. किंवा he gives me orders, he gives me orders, he gives me orders as if he were my boss. ऍक्च्युली तो ही नंतर वेअर कधी शब्द येत नाही, पण असं जर सब्जेक्टिव्ह मूडचं वाक्य असेल इच्छादर्शक तर वेअर येतं. ही गिव्स मी ऑर्डर्स ऍज इफ ही वेअर माय बॉस. तो जसं काय माझा बॉस असल्यासारखा तो मला ऑर्डर देत असतो. म्हणजे ऍक्च्युली ही इज नॉट माय बॉस, पण ही गिव्स मी ऑर्डर ऍज इफ ही वेअर माय बॉस. तो जणू काय माझा बॉस असल्यासारखा मला ऑर्डर देत असतो. ही गिव्स मी ऑर्डर्स ऍज इफ ही वेअर माय बॉस. असे वाक्य असतं की राईट ऍज आय डिक्टेट टू यू. जसं मी डिक्टेट करतो तसं लिहून घ्या. त्या का नवीन परीक्षेला आलेला आहे, अलीकडच्या परीक्षेला आलेला आहे. और शी वॉक्स ऍज दो शी वेअर सुस्मिता सेन. जणू काय सुस्मिता सेन असल्यासारखी ती चालते, ती का सुस्मिता सेन नाही. शी वॉक्स ऍज दो शी वेअर सुस्मिता सेन. काय बघायचं? शी वॉक्स ऍज दो शी वेअर सुस्मिता सेन. किती सोपा टॉपिक आहे पहा. आणि लास्ट पार्ट आहे तो आहे कुठला असणार आहे बघा. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. नऊ नंबरचा प्रकार आहे तो आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आता पर्पजचा अर्थ आहे हेतू किंवा उद्देश. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पजचा अर्थ काय असतो? हेतू किंवा उद्देश. हेतू. मग हेतू सांगण्यासाठी आपण काय शब्द वापरतो? सो दॅट. आता मगा शब्द सो टिंबटिंब दॅट होतं, इथं सो दॅट शब्द एकत्र शब्द येतो, सो दॅट. किंवा काय तो शब्द इन ऑर्डर दॅट, हा पण शब्द येतो बरेच वेळा. इथे इन ऑर्डर टू येत नाही, इन ऑर्डर दॅट असतो. किंवा लिस्ट हा शब्द येतो बरेच वेळा. लिस्ट म्हणजे असं नाही तर असं, अशा अर्थ नाही शब्द येतो. बरेच शब्द तुम्ही पाहू शकता बघा. फॉर एक्झाम्पल असे एक वाक्य बघा की ही रॅन फास्ट. पूर्वीच्या काळी एका परीक्षेला आल्या बघा. ही रॅन फास्ट सो दॅट ही कुड गेट द बस. त्याला बस मिळवण्यासाठी, कारण की किंवा म्हणून की त्याला बस मिळवण्यासाठी तो जलद धावला, जोरात धावला. ही रॅन फास्ट सो दॅट ही कुड गेट द बस. त्याला बस मिळवण्यासाठी. मग या ठिकाणी काय लिहितं? सो दॅट ही कुड गेट द बस. किंवा असे एखादे वाक्य आहे पहा. इन ऑर्डर दॅट किंवा शी मेट हिम इन ऑर्डर दॅट शी वुड गेट नॉलेज. शी मेट हिम इन ऑर्डर दॅट शी वुड गेट नॉलेज. या ठिकाणी इन ऑर्डर दॅट. आणि ही जी आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे, हे परीक्षेमध्ये काय काय येऊन गेलेले आहेत. एक्झाम्पल अनेक वेळा परीक्षेमध्ये आले बा. स्टडी हार्ड किंवा करेक्शन मध्ये पण आले, कॉमन एरर्स म्हणून असतात वाक्यामध्ये. स्टडी हार्ड लिस्ट यू शुड फेल. वाक्याचा अर्थ असा असतो की तुम्ही फेल होणार नाही ह्यासाठी अभ्यास करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की स्टडी हार्ड लिस्ट यू शुड नॉट फेल असं असेल. शुड नॉट येत नाही. स्टडी हार्ड लिस्ट यू शुड फेल असं वाक्य असतं. म्हणजे असं की वॉक प्रॉपरली लिस्ट यू शुड फॉल.
ड्राईव्ह युअर व्हेकल स्लोली लिस्ट यू मीट विथ ऍक्सिडेंट असा अर्थ होतो. तर मला वाटतं या ठिकाणी आपण जे क्लॉजेसचे जे काय प्रकार होते ऑडिओ क्लॉजचे 9 प्रकार आपण या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगितलेले आहेत. हा भाग सगळ्यांना तुम्हाला कळाला असेल. थँक्यू. मला वाटतं हा भाग बराचसा